मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। सोन्याचे भाव वाढल्याने सरकारने तातडीने बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोन्याचे दर आता इथून पुढे मार्च महिन्यासाठी किती रुपयांनी घसरणार आहेत याबद्दलचा महत्त्वाचा अंदाज त्यांनी आता जाहीर केला आहे। त्यामुळे सोनं जर तुम्ही खरेदी करणार असाल तर हा अंदाज तुमचे लाखो रुपये आता वाचवणार आहे। यामध्ये सांगण्यात आलंय की सोनं आता मार्च महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खाली येणार आहे। जर तुम्ही सोनं घेणार असाल तर किती रुपयांनी सोनं मार्च महिन्यामध्ये घसरू शकतं याची महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे। त्यामुळे सोनं घेणार असाल तर गडबड अजिबात करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोनं भलतंच या ठिकाणी आता वाढत चाललं होतं आणि त्याला कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलाय। त्यामुळे नागरिक आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। पेपरला बातम्या देखील आज येऊ लागलेत, तसेच टीव्हीला देखील बातम्या आज आल्या आहेत की नेमका आता येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये सोनं किती रुपयांनी खाली घसरणार आहे याबद्दलचा एक नवीन अंदाज सरकारने घेतलेल्या काल रात्रीच्या एका कॅबिनेट बैठकीमध्ये आता सांगण्यात आला आहे। त्यामुळे आज सकाळीच या निर्णयामुळे बाजार उघडताच असं काय झालं की ज्यामुळे सोनं डायरेक्ट तोंडावर आपटलंय, सोनं स्वस्त झालंय। मग आज सोन्याच्या भावात असं किती रुपयांनी या ठिकाणी बदल झालाय? आज 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे नवीन दर या ठिकाणी काय बदललेत, ज्यामुळे अचानक ग्राहकांची सोन्याच्या दुकानावर प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। सरकारने असा कोणता निर्णय या ठिकाणी घेऊन टाकलाय की ज्यामुळे बऱ्याच दिवसानंतर सोन्याचा भाव ज्या ठिकाणी आता घोड्याला जशा प्रकारे लगाम असतं तशा प्रकारे कंट्रोलमध्ये आलाय। ग्राहक अक्षरशः आनंदाने नाचू लागलेत। इतके दिवस सोन्याचे भाव बेलगाम घोड्यासारखे वर त्या ठिकाणी पळत होते, पण मात्र आता सोन्याच्या भावाला कुठेतरी या ठिकाणी ब्रेक लागल्याचं आता पाहायला मिळू लागलंय। वाढलेल्या सोन्यामुळे कुठेतरी लोक नाराज झाली होती। त्यामुळे मोदी सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा निर्णय काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये आता घेऊन टाकलाय, ज्यामुळे संपूर्ण सराफा बाजारामध्ये एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आज निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाच्या या सरकारच्या निर्णयामुळे आता सोन्याच्या भावामध्ये मोठी उलथापालथ या ठिकाणी होताना दिसत आहे आणि नेमकं किती रुपयांनी सोनं आता मार्च महिन्यामध्ये घसरणार आहे याबद्दलचे सरकारचे निर्णय काय झालेत। आजचे सोन्याचे भाव 10 ग्रॅमचे या ठिकाणी 18 कॅरेटचे किती आहेत, 1 ग्रॅमचे त्या ठिकाणी सोन्याचे भाव किती आहेत, तुम्ही घालणारे जे शुद्ध सोनं आहे जसं की 22 कॅरेट सोनं किती रुपयांनी सध्याला आज चालू आहे, तसेच 24 कॅरेटचे जे आता सोनं आहे तर ते किती रुपयांनी घसरलंय याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे। काल रात्री कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आज त्या ठिकाणी सोन्याचे दुकानं उघडायच्या आधीच लोक या ठिकाणी दुकानाबाहेर लोक गर्दी करू लागले होते। त्यांना वाटत होतं की सोनं आता दुकानामध्ये संपेल की काय, यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी नागरिकांनी आणि महिलांनी सोन्याच्या दुकानाच्या बाहेर रांगा लावून लोक सोनं खरेदी करण्याच्या तयारीला लागल्याचं आज पाहायला मिळत आहे। यामध्ये कोल्हापूर जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, तसेच या ठिकाणी आता नाशिक जिल्हा असेल, रत्नागिरी, रायगड, बीड या ठिकाणी पुणे जिल्हा असेल, सगळीकडे सोन्याच्या किमती आता कमी झाल्याचं पाहायला मिळालं। अशा प्रकारच्या बातम्या देखील जोरदार आता पसरू लागलेत, जणू काही सोन्याचा पाऊसच पडलाय असं वातावरण या ठिकाणी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे दिसू लागल्याचं पाहायला मिळतंय। मग आता मार्च महिना बोटावर मोजणे इतके दिवस बाकी राहिलेत, मग या मार्च महिन्यामध्ये नेमकं किती हजार रुपयांनी सोनं खाली घसरणार आहे? आता कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये सोने या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये किती रुपयांनी खाली आणायचं यांच्या बैठकीमध्ये आता निर्णय कोणते झालेत। तुम्ही जर लग्नामध्ये सोनं वगैरे तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा, कारण तुमचे हजारो रुपये या ठिकाणी आता वाचणार आहेत। बघा, कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता सकाळीच या ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं। आज सकाळी आता एक महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी घडलाय। संपूर्ण बाजारपेठेच्या या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या बाजारपेठेमध्ये एकच धुमाकूळ सोनं या ठिकाणी घेताना झाल्याचं बघायला मिळतंय। आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक घोषणा या ठिकाणी आता सोनं खाली आणण्यासाठी आता केलेली होती, ज्यामुळे इतिहासात सगळ्यात मोठी उलथापालथ सोन्याची या ठिकाणी आजपासून होताना दिसत आहे। मग नागरिकांनो, तुम्ही आता सोनं खरेदी करायचं का थोडं थांबायचं, कारण मार्च महिना येण्यासाठी
मोजके बोटावर मोजण्या इतके दिवस राहिलेत, कारण सरकारने निर्णय घेतल्यामुळे मार्चच्या महिन्यामध्ये सोनं प्रचंड प्रमाणात घसरणार असल्याचं सांगण्यात आलंय. तुमच्यासाठी ही एक सोनं खरेदीसाठी आता सुवर्ण संधी असू शकते का? आता सोनं खरेदी करण्यासाठी एक मोठा चान्स असू शकतो का? लॉटरी तुमच्या आत्ता लागणार आहे का थोडं थांबून लागणार आहे? त्यामुळे सोनारांच्या दुकानामध्ये गर्दी होताना आजपासूनच दिसतंय. परंतु तुम्ही आज सोनं खरेदी करू नका. जे खरेदी करतायत ते वेडे आहेत. त्याचं कारण म्हणजे उद्या त्याच्यापेक्षा सोनं उतरणार आहे. कारण काल ज्यांनी सोनं खरेदी केले ते आज या ठिकाणी डोक्याला हात लावून बसलेत. त्यामुळे तुम्ही चूक करू नका. मग आजचा सोन्याचा भाव नेमकं किती रुपयांनी घसरलाय? आज सकाळपासून सराफांच्या दुकानामध्ये गर्दी नेमकं का होताना दिसते आहे? उत्साहाचं वातावरण लोकांच्या आता त्या ठिकाणी तोंडावर निर्माण झाल्याचं दिसतंय. कोणती मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आलेली आहे? आता ज्यांनी सोनं आधीपासून खरेदी करून ठेवलंय ते आता नेमकं रडू का लागलेत? आजचा ताजा भाव सोन्याचा 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा नेमका किती या ठिकाणी आलेला आहे? कारण काल रात्री कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आज सोन्याचा दर भयंकर पडलाय. मार्च महिन्यात सोन्याचे भाव कशा प्रकारे या ठिकाणी खाली आल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भविष्यात सोन्याविषयी काय महत्त्वाची माहिती आता सरकारच्या माध्यमातून मीटिंगमध्ये घेण्यात आली आहे. सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 1 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या हातात मोबाईल धरून अगदी 2 मिनिटे बघत राहायचं आहे. सोनं आता विकत घेण्याची खरंच तुम्हाला सुवर्ण संधी सध्याला आल्या का अजून तुम्हाला थोडी वाट बघावी लागणार आहे का? आता किती आणि कोणते या ठिकाणी सोन्यामध्ये बदल होणार आहेत ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी ही सुवर्ण संधी आता चालून आल्या. आज नेमकं सोनं किती रुपयांनी खाली घसरलंय ज्यामुळे बाजारात अचानक गर्दी का वाढल्या? अखेर सोन्याच्या तेजीचा फुगा जो आहे तर तो या ठिकाणी आता अचानक फुटल्याचं आता सर्वांना पाहायला मिळू लागलंय. तुम्हाला मार्च पर्यंत सोनं विकत घ्यायचं का थोडं थांबायचं? सोनं आता किती रुपयांनी खाली घसरलंय आणि सरकारने याबद्दल काय महत्त्वाचे निर्णय घेतलेत तुम्ही या ठिकाणी नक्की आता लक्ष देऊन पाहायचं आहे. म्हणजे यामागे सोन्याचे भाव नेमकं किती बदललेत? 18 कॅरेट असेल, 22 कॅरेटचा ताजा दर काय, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव काय बदललाय, तसेच 1 ग्रॅम, 8 ग्रॅम, 10 ग्रॅम असेल या वजनाचे महाराष्ट्रातील ताजे दर तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं सोन्याचे दर काय आहेत तुम्हाला या ठिकाणी सांगतोच. आता तुम्हाला मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे, मोदीजींच्या घोषणेमुळे आता तुम्हाला मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे. सगळं सविस्तर या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाचे टिप्स देखील आता सोनं खरेदीसाठी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्हाला आता सोनं खरेदी करायचं का मार्च महिन्यामध्ये सोनं खरेदी करायचं, नेमकं कधी तुम्हाला या ठिकाणी सोनं या ठिकाणी खरेदी करायचं, नेमकं सोन्याचे दर कधीपर्यंत खाली येऊ शकतात. काही जण आता म्हणू लागलेत की सोनं मार्च महिना झाला, एप्रिल महिना आणि मे महिना या 3 महिन्यामध्ये सोनं महाग होईल असं काही जण म्हणतात. आत्ताच खरेदी करा असं म्हणतात. परंतु ही चूक तुम्ही करू नका. तर काही जण असं पण म्हणू लागलेत की मार्च मध्ये सोनं भयंकर खाली येणार आहे, थोडं थांबा असं पण म्हणू लागलेत. मग तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? नेमकं किती रुपयांनी सोनं खाली घसरणार आहे? कारण काही सोनार या ठिकाणी परफेक्ट अंदाज या ठिकाणी सांगू लागलेत की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्च महिन्यामध्ये 2 लाख रुपयांच्या घरामध्ये सोनं जाणार आहे असं काही सोनार म्हणू लागलेत. यामध्ये मोठा या ठिकाणी आता टेन्शनचं काम त्या ठिकाणी लोकांना वाढू लागलंय. सोनं आता त्या ठिकाणी काही नागरिकांनी आणि सोनारांनी असं सांगितलंय 100% आता 1 ते 1.25 लाख रुपयांच्या आतमध्ये मार्च मध्ये सोनं आता खाली या ठिकाणी येऊ शकतं असं या ठिकाणी सांगितलंय. त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय भारताचे आणि अमेरिकेचे संबंध नुकताच या ठिकाणी आता देशामध्ये चांगले होऊ लागलेत. त्यामुळे 1 ते 1.25 लाख रुपयेपर्यंत सोनं खाली येऊ शकतो असा सुद्धा अंदाज अनेक सोनारांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आता सरकारने नेमकं कॅबिनेट बैठकीमध्ये सोन्याबद्दल कोणते निर्णय घेतलेत, मार्च महिन्यामध्ये सोनं या ठिकाणी किती हजार रुपयांनी खरोखर आता घसरू शकतं, मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यांसाठी सोनं या ठिकाणी कशा पद्धतीने खाली येऊ शकतं, फेब्रुवारीमध्ये किती हजार रुपयांनी सोनं या ठिकाणी घसरलंय, नेमकं तुम्हाला आता सोनं खरेदी करायचं का अजून थोडं थांबायचं, परत सोनं खरेदी करायचं, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जर आता सध्याला सोनं खरेदी केला तर कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी तोटा होऊ शकतो. जर मार्च या पुढील महिन्यामध्ये सोनं खरेदी केला असेल, करायचा विचार करत असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी तरी पण तोटा होऊ शकतो. मग नेमकं सरकारने काय मीटिंगमध्ये तुम्हाला सूचना दिलीत, तुम्ही कधी सोनं या ठिकाणी खरेदी करायला पाहिजे, तुमचा हजारो रुपये या ठिकाणी आता वाचू शकणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा.
आता बघा या ठिकाणी सरकारने काही सूचना तुम्हाला दिल्या आहेत। सरकारने तुम्हाला थांबायला सांगितलंय का सोनं खरेदी करायला सांगितलंय हेच आपण या ठिकाणी बघणार आहोत। कारण जर चुकीचा निर्णय तुम्ही जर घेतला तर तुमचा तोटा भयंकर होऊ शकतो। हा जर तोटा तुम्हाला करून घ्यायचा नसेल तर सरकारने सांगितलेले कोणकोणते निर्णय या ठिकाणी तुम्हाला पाळायचे आहेत। सोनं पडणार की या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये वाढणार याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। सोनं चांदी विकत घेताना तुम्हाला नेमकं काय काय काळजी घ्यायची आहे, फायदा कसा करून घ्यायचा आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे। बघा सोन्या चांदीचे भाव दररोज बदलताना या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोदीजींच्या घोषणेमुळे जो काय आता सोन्यामध्ये बदल झालाय तर तो ऐतिहासिक बदल आता मानला जातोय। सोन्याचे भाव चांगल्या पद्धतीने आता उतरणार आहेत असं सांगितलंय। आज जे भाव तुम्हाला आता पुढे सांगणार आहे त्याच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की सोन्याचा जो काय उच्चांक होता त्याच्यापेक्षा भाव आता किती या ठिकाणी जास्त पटीने घटायला सुरुवात झाल्या। तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की यानंतर भाव अजून उतरणार आहेत का, 30-40 हजारने अजून या ठिकाणी उतरणार आहेत का। काही जण म्हणतात मार्च एप्रिल मे 3 महिन्यांसाठी सोनं आता भल्या मोठ्या किमतीवर वर जाऊ शकतं। तर सोनं या ठिकाणी काही जण म्हणतात मोदीजींच्या निर्णयामुळे आता सोनं एकदम खाली सुद्धा होऊ शकतं, आता एकदम या ठिकाणी खाली पडू शकतं असं सुद्धा काही जण आता म्हणू लागलेत। यासाठी महत्त्वाच्या 3 तारखा सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेत। 3 तारखा 2026च्या मार्च महिन्याच्या आहेत। त्या तारखा कोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कारण याच तारखेला सोनं प्रचंड प्रमाणात खाली येण्याची शक्यता आहे। या ठिकाणी तुम्हाला माहित असेल सोनं प्रचंड प्रमाणामध्ये मागील 5 वर्षामध्ये खाली या ठिकाणी आलं त्या ठिकाणी नव्हतं। म्हणजे कोरोना सारखी महामारी सुद्धा सोन्याच्या किमतीला या ठिकाणी थांबवू शकली नव्हती। पण तुम्हाला माहिती आहे का बघा अचानक असं काय सरकारने काल रात्रीच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेत ज्यामुळे सोन्याची इतकी मोठी उलथापालथ या ठिकाणी झाल्या। याचं एकमेव कारण आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची रात्री काल झालेली बैठक आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची आणि पंतप्रधानांची एक बैठक घेतली। यामध्ये महत्त्वाची घोषणा केल्या। त्या घोषणेमुळे बाजारात सकारात्मक बदल आज सकाळी मार्केट उघडल्या पाहायला मिळालं। सोन्याच्या किमतीमध्ये मोठी उलथापालथ आज दिसून आल्या। काल परवा ज्यांनी सोनं खरेदी केले ते आता रडू लागलेत। ज्यांना आता सोनं खरेदी करायचं होतं ते खुश झालेत। तुम्हाला आठवत असेल मागच्याच महिन्यामध्ये चांदीचा भाव 4 लाख रुपयांच्या वर या ठिकाणी पोहोचला होता, परंतु आता चांदी या ठिकाणी 8 दिवसापासून घसरायला सुरुवात झाल्या। 1 किलो चांदीचा दर जर पाहायला गेला 2,65,000 रुपयांच्या आसपास सध्याला प्रति किलोचा सध्याला दर चाललेला पाहायला मिळतोय। चांदीमध्ये महिन्याभरात 1.5 लाख रुपयांची आता घट झाल्याचं पाहायला मिळतंय। हे चांदीचे झाले। मग 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचा दर आज आपण पाहणार आहोत। परंतु या ठिकाणी मोदीजींच्या घोषणेमुळे आता एक वेगळं चित्र आता पाहायला या ठिकाणी मिळू लागले। ताजे भाव नेमका आजचे काय असणार आहेत तुम्हाला जास्त वेळ न घालवता आजचे भाव या ठिकाणी सांगणार आहे। 18 कॅरेट सोन्याचे भाव जर बघायला गेलं तर आता 1 लाख या ठिकाणी लक्षात ठेवा 18 कॅरेट सोन्याचा भाव सांगालोय 1,20,000 रुपयांच्या आसपास आहे। त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा दर जर बघायला गेला 1,42,700 रुपयांच्या आसपास आहे। त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा दर जर बघायला गेला 1,57,000 रुपयांच्या आसपास आहे। हे झाले आजचे दर। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सोनं खरेदी करायचं का थोडं थांबायचं। लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे की आता सोनं सध्याला 1.5 लाख रुपयांच्या पटीत आहे। मग आता सोनं एक तर या ठिकाणी 1,30,000 रुपयांच्या आसपास तर येऊ शकतं मार्च महिन्यामध्ये किंवा 1,80,000 रुपये जो उच्चांक गाठला होता तिथपर्यंत जाऊन या ठिकाणी तिथं थांबू शकतं। अशा प्रकारच्या 2 अपडेट या ठिकाणी समोर आलेत। मग तुम्हाला सोनं खरेदी करायचं की थांबायचं हे तुम्ही आता अनुभवी सोनारांना जाऊन या ठिकाणी विचारायचं आहे। ज्यांना 50 वर्ष 60 वर्ष अनुभव आहे त्या सोनारांना या ठिकाणी तुमच्या तालुक्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी चौकशी करायचं आहे की सोनं आम्हाला खरेदी करायचं की थोडं थांबायचं। त्यांना परफेक्ट अंदाज असतो। तुम्हाला सोन्याबद्दलच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।